ज्या माणसाने स्वतःच्या मनाला राग आणि संतापाच्या विचारांपासून पूर्णपणे मुक्त केलं आहे, त्याला आयुष्यात नक्कीच खरी शांती मिळते. जेव्हा पण आपण रागवतो, तेव्हा कळत नकळत आपण सत्याचा रस्ता सोडून देतो. जोपर्यंत तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल नाराजी किंवा कडवटपणा भरलेला राहील, तोपर्यंत तुम्ही तुमचा राग कधीच संपवू शकणार नाही. एक मोठं मन, गोड बोलणं, सेवेची भावना आणि इतरांबद्दल दया, याच त्या गोष्टी आहेत ज्या माणुसकीला पुन्हा एकदा ताजं आणि सुंदर बनवतात. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांपासून वेगळं करू शकेल. जर तुमचा चेहरा योग्य दिशेला असेल, म्हणजेच तुमची विचारसरणी योग्य असेल, तर तुम्हाला फक्त तुमची पावलं पुढे टाकत राहायची आहेत. मंजिल आपोआप मिळून जाईल. जो माणूस स्वतःवर कंट्रोल ठेवायला शिकतो, तो या जगात दुसऱ्या कोणाच्याही नियंत्रणात येत नाही. स्वतःवर कंट्रोल ठेवणं हीच खरी आझादी आहे. एकदा काय झालं, विक्रम नावाचा एक मुलगा होता, ज्याला खूप लवकर राग यायचा. त्याच्या याच सवयीमुळे लोक त्याला मुद्दामून त्रास द्यायचे आणि त्याला चिडवण्यात मजा घ्यायचे. एक दिवस एका समजूतदार संताने विक्रमला सांगितलं, बेटा, जर तू दुसऱ्यांच्या बोलण्यावर रिॲक्ट करून रागवत असशील, तर याचा अर्थ असा आहे की तुझा खरा रिमोट कंट्रोल तुझ्या हातात नाही, तर त्यांच्या हातात आहे. ही गोष्ट विक्रमच्या थेट मनाला भिडली. त्याने दीर्घ श्वास घेणं, शांत राहणं आणि स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवणं शिकून घेतलं. आता कोणीही त्याला सहजासहजी चिडवू शकत नव्हतं. जसं एखादी मेणबत्ती आगीशिवाय पेटू शकत नाही, अगदी तसंच माणूस सुद्धा आध्यात्मिक जीवन आणि चांगल्या विचारांशिवाय नीट जगू शकत नाही. या जगात कोणतीच गोष्ट एकटी नाहीये. प्रत्येक गोष्टीचा संबंध जगातल्या इतर सर्व गोष्टींशी जोडलेला असतो. आपण आयुष्यात कधीही वाचणं आणि नवीन गोष्टी शिकणं थांबवलं नाही पाहिजे, कारण ज्ञानाला कोणताही अंत नसतो. जो माणूस आपले विचार स्वच्छ आणि शुद्ध ठेवतो, तोच आयुष्यात खऱ्या शांतीचा अनुभव घेऊ शकतो. मन साफ असणं हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सुख आहे. राहुल नावाचा एक तरुण नेहमी इतरांबद्दल वाईटच विचार करत राहायचा. यामुळे त्याचं मन नेहमी अस्वस्थ आणि अशांत राहायचं. एक दिवस त्याच्या गुरुने त्याला समजावलं, राहुल, जर तुझं घर घाण असेल तर तुला तिथे राहायला आवडेल का? नाही ना? अगदी तसंच. घाणेरडे आणि वाईट विचार मनाला अशांत बनवतात. राहुलने गुरूंचं म्हणणं ऐकलं आणि पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली. लवकरच त्याचं आयुष्य पूर्वीपेक्षा खूप जास्त शांत आणि आनंदी झालं. आयुष्यातला प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही नक्कीच शिकवतो. म्हणूनच प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट, खूप महत्वाचा असतो. आपण आपल्या चुकांमधूनच तर शिकतो. जे लोक सतत फक्त तक्रारी करत राहतात, ते कधीही खुश राहू शकत नाहीत. जो माणूस प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक संकटात पेशन्स ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने सर्वात स्ट्रॉंग माणूस असतो. घाई गडबडीत घेतलेले निर्णय नेहमी नुकसानच करतात. अमन नावाच्या एका मुलाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं होतं. याच लालसेपोटी त्याने कोणताही विचार न करता आपले पैसे चुकीच्या जागी इन्व्हेस्ट केले आणि सगळंच गमावून बसला. एका अनुभवी व्यापारीने त्याला समजावलं, अमन, जर तू थोडा पेशन्स ठेवला असता आणि योग्य वेळेची वाट पाहिली असती, तर तुझी मेहनत नक्कीच फळाला आली असती. अमनने आपल्या चुकीतून धडा घेतला आणि इथून पुढे अत्यंत संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याला यश मिळायला लागलं. जो माणूस समाधानी आहे, म्हणजेच ज्याला स्वतःकडे असलेल्या गोष्टींमध्ये खुश कसं राहायचं हे माहीत आहे, त्याला एकटेपणातही आनंद मिळतो. खरा ज्ञानी तोच आहे ज्याने धर्माबद्दल नुसतं ऐकलं नाहीये, तर ते आपल्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहिलंय आणि अनुभवलंय. जो माणूस स्वतःची निंदा किंवा वाईट बोलणं ऐकूनही शांत राहतो, समजून जा की त्याने संपूर्ण जग जिंकलंय. तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी हे नेहमी लक्षात ठेवा की सर्वात आधी स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे. संशय घेण्याची सवय खूप डेंजरस असते. संशय लोकांना एकमेकांपासून वेगळं करतो. ही सवय दोन चांगल्या मित्रांना आणि कोणत्याही सुंदर नात्याला पूर्णपणे बर्बाद करू शकते. ज्या माणसाकडे दुसऱ्यांना माफ करण्याची ताकद असते, तो आपल्या मनावरचं मोठं ओझं हलकं करून टाकतो. माफ करणं ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे. संध्या आपल्या मैत्रिणीवर खूप नाराज होती, कारण तिच्या मैत्रिणीने तिला फसवून धोका दिला होता. ती आतल्या आत घुसमटत होती. एक दिवस एका वयस्कर माणसाने तिला सांगितलं, बेटा, जर तू तिला माफ करून टाकलंस तर तुझं मन हलकं होईल. रागाची आणि द्वेषाची आग इतरांना नाही तर तुलाच जाळते. संध्याने आपल्या मैत्रिणीला माफ केलं आणि तिला जाणवलं की आता ती पूर्वीपेक्षा खूप जास्त खुश आणि शांत आहे.
पवित्र आणि अपवित्रता ही माणसाच्या स्वतःवर अवलंबून असते. दुसरा कोणताही व्यक्ती तुम्हाला पवित्र करू शकत नाही. कोणीही माणूस फक्त डोकं टक्कल केल्याने, एखाद्या विशिष्ट कुटुंबात जन्म घेतल्याने किंवा उच्च जातीत जन्माला आल्याने संत बनत नाही. ज्या व्यक्तीच्या आत खरेपणा आहे आणि योग्य अयोग्य समजण्याची अक्कल म्हणजेच विवेक आहे, तोच धन्य आहे आणि तोच खरा संत आहे. जो माणूस आपलं काम पूजा समजून करतो, त्याला यशस्वी होण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही उपायाची गरज नसते. स्वतःच्या कामावरची निष्ठा हीच यशाची किल्ली आहे. आयुष्यात कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. कारण जसे एका फुलाला फुलण्यासाठी सूर्याचं ऊन आणि पाऊस या दोन्हींची गरज असते, तशीच आपल्यालाही पुढे जाण्यासाठी या दोन्हींची गरज असते. एक प्रामाणिक, चांगल्या गुणांचा आणि इज्जतदार माणूस जिथे कुठे जातो तिथे त्याचा सन्मान केला जातो. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की पुढे काय होईल, पण जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर नक्कीच काहीही होणार नाही. जो स्वतःच्या मनाला जिंकतो तो जगातली कोणतीही लढाई जिंकू शकतो. सर्वात कठीण लढाई स्वतःशीच लढायची असते. माणसाचा जन्म मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. मृत्यू येणं ही वेळेची गोष्ट आहे. पण मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणं ही आपल्या कर्मांची गोष्ट आहे. आनंद आपोआप मिळत नाही, तर तो आपल्या चांगल्या कर्मांमुळे मिळतो. कोणी माझं वाईट करो हे त्याचं कर्म आहे, पण मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म आहे. ज्या माणसाला स्वतःवर हसता येतं तो आयुष्याचं ओझं हलकं करू शकतो. सिरियसनेस सोबतच थोडा हलकेपणा सुद्धा खूप गरजेचा असतो. गुरुनी सांगितलं, जोपर्यंत तू तुझं एक ध्येय निश्चित करत नाहीस तोपर्यंत यशही तुला ओळखू शकणार नाही. नेहाने एक दिशा निवडली, खूप मेहनत केली आणि ती एक प्रसिद्ध लेखिका बनली. आयुष्यात कधी कधी तुम्हाला फक्त एका प्रेमाच्या मिठीची गरज असते. कोणतेही शब्द नकोत, कोणताही सल्ला नको, फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून जवळ घेणं पुरेसं असतं. खऱ्या आयुष्यातलं आपलं सर्वात मोठं अपयश म्हणजे खोटं बोलणं किंवा असत्य वागणं हे आहे. जर आपण एखाद्या फुलाला फुलण्याचा चमत्कार स्पष्टपणे पाहू शकलो तर आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. जो आपलं ज्ञान इतरांसोबत शेअर करतो त्याला आणखी जास्त ज्ञान मिळतं. ज्ञान वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ते इतरांना वाटणं. अर्जुन खूप हुशार होता, पण तो त्याचं ज्ञान कोणाशीही शेअर करत नसे. एक दिवस त्याच्या गुरुनी त्याला समजावलं, बेटा, एक दिवा जेव्हा दुसऱ्या दिव्याला प्रकाश देतो तेव्हा त्याचा स्वतःचा प्रकाश काही कमी होत नाही, तर तो वाढतोच. यानंतर अर्जुनने ज्ञान वाटायला सुरुवात केली आणि त्याला स्वतःलाही अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या आयुष्यात इतके खुश राहा की जर दुसऱ्या कोणी तुम्हाला पाहिलं तर तो सुद्धा तुम्हाला पाहून खुश होईल. समजूतदारपणे जगणाऱ्या माणसाला मृत्यूची अजिबात भीती वाटत नाही. विश्वासाशिवाय तुम्ही कुठेच पोहोचू शकत नाही. म्हणूनच जर तुम्हाला धर्म किंवा सत्य मिळवायचं असेल तर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जो आपल्या भावनांना बॅलन्समध्ये ठेवतो तो प्रत्येक परिस्थितीत खंबीर उभा राहतो. भावनांवर नियंत्रण ठेवणं हीच खरी ताकद आहे. अनुजला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग यायचा. एक दिवस त्याच्या मित्रांनी सांगितलं, तुझ्या भावना तुझ्या कंट्रोलमध्ये नाहीयेत, उलट त्या तुला त्यांच्या तालावर नाचवत आहेत. अनुजने मेडिटेशन आणि सेल्फ कंट्रोलच्या मदतीने आपल्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकलं. आता तो प्रत्येक परिस्थितीत एकदम शांत आणि बॅलन्स्ड राहायचा. नेहमी पूर्ण विचार करूनच दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. ज्ञानी व्यक्ती कधीही मरत नाही, कारण ते आपल्या ज्ञानाचा प्रकाश नेहमी जगात पसरवत राहतात. तर मूर्ख आणि अज्ञानी लोक जिवंतपणेच त्यांच्या विचारांनी मेलेले असतात. अज्ञानी लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर चालल्याने आयुष्य पूर्णपणे व्यर्थ होऊन जातं. जो आपल्या भीतीचा सामना करतो तोच खऱ्या धैर्याला प्राप्त करतो. भीती ही फक्त आपल्या मनाची एक सावली आहे. श्रेयाला अंधाराची खूप भीती वाटायची. एक दिवस तिने ठरवलं की ती आपल्या भीतीचा सामना करेल. तिने हळूहळू रात्री एकटं राहण्याची सवय लावून घ्यायला सुरुवात केली. काही महिन्यांतच तिची भीती पूर्णपणे संपून गेली. श्रेयाने हे शिकलं की भीती फक्त तोपर्यंतच ताकदवर असते जोपर्यंत आपण तिचा सामना करत नाही. जसं एका कच्च्या छताच्या घरात पावसाचं पाणी साचत राहतं, तसंच अज्ञानी माणसाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आणि वासना जमा होत राहतात. अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे, जो सर्वांच्या कल्याणाची इच्छा बाळगतो. शांतता तुमच्या आतून येते, तिला बाहेर कुठेही शोधू नका. चांगलं आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि प्रामाणिकपणा हे सर्वात मोठं नातं आहे. आयुष्यातला तुमचा खरा उद्देश हा तुमचा खरा पर्पज शोधणं हा आहे आणि मग त्यात पूर्ण जीव ओतून कामाला लागणं हे आहे.
तुम्ही आयुष्यात फक्त तेच गमावता ज्याच्याशी तुम्ही खूप जास्त चिकटून राहता. जो आपल्या आयुष्यात शिस्तीला महत्व देतो तो कोणतंही ध्येय गाठू शकतो. हजारो पोकळ शब्दांपेक्षा तो एक शब्द खूप चांगला असतो जो मनात शांती निर्माण करतो. आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही स्वतःवर विजय मिळवा. मग विजय नेहमी तुमचाच असेल. हे तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. स्वतःवर विजय मिळवणं हे दुसऱ्यांवर विजय मिळवण्यापेक्षा खूप मोठं काम आहे. काय शक्य आहे याची लिमिट ओळखण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे अशक्य गोष्टींच्याही पुढे निघून जाणं. शब्दांच्या आत नष्ट करण्याची आणि बरं करण्याची या दोन्ही ताकदी लपलेल्या असतात. पॅशन सारखी दुसरी कोणतीच आग नाही. द्वेषासारखा दुसरा कोणताही राक्षस नाही. मूर्खपणासारखं कोणतंही जाळं नाही आणि लालसेसारखी कोणतीही तीक्ष्ण धार नाही. शिस्त ही यशाची सर्वात पहिली पायरी आहे. राहुल आणि विनय दोघेही एकत्र आर्मीच्या परीक्षेची तयारी करत होते. विनय रोज पूर्ण शिस्तीने अभ्यास करायचा तर राहुल विचार करायचा की जेव्हा मूड असेल तेव्हा अभ्यास करेन. परीक्षेचा दिवस उजाडला. विनय पूर्णपणे तयार होता तर राहुल खूप घाबरलेला होता. शेवटी विनयने परीक्षा पास केली आणि राहुल फेल झाला. राहुलला समजलं की शिस्तीशिवाय यश मिळवणं हे पूर्णपणे अशक्य आहे. आपण जो विचार करतो आपण तेच बनतो. दररोज सकाळी आपला एक नवीन जन्म होतो. आपण आज काय करतो हेच सर्वात जास्त महत्वाचं असतं. जो जागा आहे त्याच्यासाठी रात्र खूप मोठी वाटते. जो दमलेला आहे त्याच्यासाठी अंतर खूप लांब वाटतं. आणि ज्या मूर्ख माणसाला खरा धर्म माहीत नाही त्याच्यासाठी हे आयुष्य खूप मोठं वाटतं. जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवायला शिकतो तो स्वतःचं नशीब स्वतःच लिहू शकतो. मनीषला खूप लवकर राग यायचा ज्यामुळे त्याची अनेक नाती खराब झाली होती. एक दिवस एका साधूने त्याला सांगितलं, ज्या दिवशी तू तुझ्या रागावर कंट्रोल मिळवशील त्याच दिवशी हे आयुष्य तुझ्या कंट्रोलमध्ये येईल. मनीषने हळूहळू ध्यान आणि संयमाच्या मदतीने स्वतःच्या मनाला कंट्रोल करायला शिकलं. यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. एखादा कुत्रा फक्त चांगला भुंकतो म्हणून तो चांगला समजला जात नाही. अगदी तसंच एखादा माणूस फक्त चांगलं बोलतो म्हणून तो चांगला मानला जात नाही. प्रत्येक माणूस स्वतःच्या आरोग्याचा किंवा आजारपणाचा स्वतःच निर्माता असतो. जर तुम्ही तुमची दिशा बदलली नाही तर बहुधा तुम्ही तिथेच पोहोचाल जिथे तुम्ही आता चालला आहात. जो प्रत्येक अडचणीला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मानतो तो आयुष्यात कधीच निराश होत नाही. अलकाची पहिली नोकरी खूप कठीण होती. बॉसचं ओरडणं, खूप जास्त काम आणि कमी पगार हे सगळं खूप अवघड वाटत होतं. तिला ती नोकरी सोडायची होती पण तिच्या आईने सांगितलं, अडचणीच खऱ्या गुरु असतात, त्यांच्याकडून शिक. अलकाने हार मानली नाही. ती काम शिकत राहिली आणि काही वर्षांतच ती एका मोठ्या कंपनीची मॅनेजर बनली. एका तीक्ष्ण धार असलेल्या चाकूप्रमाणे आपली जीभ रक्त न सांडताच समोरच्याला मारून टाकते. राग मनात धरून ठेवणं हे असं आहे जसं की तुम्ही स्वतःच विष पीत आहात आणि समोरचा माणूस मरेल अशी अपेक्षा करत आहात. जे तुम्ही विचार करता तीच तुम्ही बनता. जे तुम्ही फील करता ते तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करता आणि ज्याची तुम्ही कल्पना करता त्याची तुम्ही निर्मिती करता. जो आपला आत्मविश्वास टिकवून ठेवतो तो कोणत्याही आव्हानाला पार करू शकतो. सेल्फ कॉन्फिडन्स हीच खरी ताकद आहे. वेदिकाला एका स्पर्धेत भाग घ्यायचा होता पण लोक म्हणाले की तुझ्यामध्ये हे करण्याची क्षमता नाहीये. तिने स्वतःवर विश्वास ठेवला, खूप मेहनत केली आणि ती स्पर्धा जिंकून दाखवली. तिने हे शिकलं की लोक काहीही म्हणत, आत्मविश्वास हीच यशाची खरी किल्ली आहे. तुमचं शरीर अत्यंत मौल्यवान आहे. हे आपल्या जागृतीचं एक साधन आहे. याची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या रागासाठी शिक्षा मिळणार नाही तर तुम्हाला तुमच्या रागाकडूनच शिक्षा मिळेल. ज्या क्षणी तुम्ही बाहेरील सर्व मदत नाकारता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. तुम्ही कितीही पवित्र शब्द वाचले, कितीही बोलले तरी जर तुम्ही ते आचरणात आणले नाहीत तर त्याचा तुम्हाला काय फायदा होणार. जो आपली नाती प्रेमाने आणि आदराने निभावतो तोच खऱ्या आनंदाला प्राप्त करतो. पैशाने नाही तर प्रेमानेच आयुष्य सुंदर बनतं. नीरजकडे खूप पैसा होता पण तरीही तो अगदी एकटा होता. एक दिवस त्याने एका वयस्कर माणसाला पाहिलं ज्याच्याकडे संपत्ती तर नव्हती पण त्याचं कुटुंब त्याच्यावर खूप प्रेम करायचं. नीरजला समजलं की खरं सुख बँक बॅलन्स मध्ये नाही तर प्रेमाने भरलेल्या नात्यांमध्ये असतं. बेशिस्त मनासारखं दुसरं काहीही उद्धट नसतं आणि शिस्तबद्ध मनासारखं दुसरं काहीही आज्ञाधारक नसतं. जर समस्येचं समाधान काढता येत असेल तर चिंता कशाला करायची आणि जर समस्येचं समाधान निघूच शकत नसेल तर चिंता करून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. जसा एखादा भक्कम खडक वाऱ्याने हालत नाही अगदी तसाच बुद्धिमान माणूस खोट्या कौतुकाने किंवा आरोपांनी विचलित होत नाही.
जो आपल्या पराभवातून शिकतो तोच शेवटी जिंकतो. हार हे फक्त एक लक्षण आहे की अजून जास्त मेहनत करायची आहे. करण 3 वेळा परीक्षेत नापास झाला. तो निराश झाला आणि विचार करू लागला की तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. पण त्याच्या गुरूंनी सांगितलं, प्रत्येक अपयश तुला हे शिकवतं की पुढच्या वेळी काय सुधारायचं आहे. करणने पुन्हा मेहनत केली, चुकांमधून तो शिकला आणि 4थ्या प्रयत्नात त्याने परीक्षा पास केली. या संपूर्ण जगात इतका अंधार नाहीये की तो एखाद्या छोट्याशा मेणबत्तीचा प्रकाश विझवू शकेल. आनंद यावर अवलंबून नसतो की तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्ही कोण आहात. तो पूर्णपणे यावर अवलंबून असतो की तुम्ही काय विचार करता. आपलं मन सर्व मानसिक अवस्थांच्या वर असतं. जो आपले विचार पॉझिटिव्ह ठेवतो तो अत्यंत वाईट परिस्थितीतही सोल्युशन शोधून काढतो. रोहन आणि अमन दोघांनाही एकाच वेळी नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. रोहन निराश होऊन बसून राहिला तर अमनने विचार केला की कदाचित ही काहीतरी नवीन करण्याची संधी आहे. अमनने स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि काही वर्षांतच तो यशस्वी झाला. ज्ञान हे ध्यानातून निर्माण होतं आणि ध्यानाशिवाय ज्ञान हरवून जातं. ध्येयापर्यंत पोहोचणं जेवढं महत्वाचं आहे त्याहूनही अधिक महत्वाचा आहे तो प्रवास चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं. मोक्षासाठी स्वतःच प्रयत्न करा, इतरांवर अवलंबून राहू नका. पेशन्स खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, एक मडकं थेंब थेंब करूनच भरतं. जो छोट्या छोट्या गोष्टींमध्येही कृतज्ञता व्यक्त करतो त्याचं आयुष्य नेहमी सुखी राहतं. दीपा नेहमी आपल्या आयुष्याबद्दल तक्रार करायची, मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. एक दिवस तिने एका अशा माणसाला पाहिलं ज्याच्याकडे काहीच नव्हतं, तरीही तो खूप खुश होता. तिला जाणवलं की कृतज्ञता म्हणजेच थँक्यू म्हणणं हेच खऱ्या सुखाचं कारण आहे. मोह आणि बंधन हेच सर्व दुःखांचं मूळ आहे. जो माणूस थोडक्यात खुश राहतो सर्वात जास्त आनंद त्याच्याकडेच असतो. वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी चांगुलपणाचा विकास करा आणि आपलं मन चांगल्या विचारांनी भरून घ्या. जो आपल्या वेळेचा सन्मान करतो तोच आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. वेळेपेक्षा मोठी दुसरी कोणतीही संपत्ती नाही. संजय दिवसभर आळसामध्ये आपला वेळ वाया घालवायचा तर त्याचा मित्र मोहित रोज काहीतरी नवीन शिकायचा आणि स्वतःचे स्किल्स वाढवायचा. काही वर्षांनंतर मोहित एक यशस्वी माणूस बनला तर संजय फक्त पश्चाताप करत बसला होता. संजयने हे शिकलं की वेळेचा योग्य वापर करणं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आपण तेव्हाच अपयशी ठरतो जेव्हा आपण खोट्याचा किंवा असत्याचा आधार घेतो. नेहमी लक्षात ठेवा की वाईट काम करणं हे आपल्या मनावर ओझं बाळगण्यासारखं आहे. एखाद्या छोट्या कामाची सुरुवात करणं हीच कोणतंही मोठं काम पूर्ण करण्याची पहिली पायरी असते. जो स्वतःला ओळखतो तो पूर्ण जगाला ओळखू शकतो. आत्मज्ञानापेक्षा मोठं कोणतंही ज्ञान नाही. अभिषेक नेहमी दुसऱ्यांसारखं बनण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस एका गुरूंनी त्याला सांगितलं, जोपर्यंत तू स्वतःला ओळखणार नाहीस तोपर्यंत तू या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकणार नाहीस. अभिषेकने स्वतःला समजून घ्यायला सुरुवात केली, आपल्या ताकदीवर काम केलं आणि आपली खरी ओळख बनवली. जो आपले विचार उच्च ठेवतो तो आयुष्यात यशाची मोठी शिखरं गाठतो. विचार जेवढा मोठा असेल यश तेवढंच मोठं मिळेल. अर्जुन आणि समीर एकाच गावचे होते पण त्यांची विचारसरणी एकदम वेगळी होती. अर्जुन म्हणायचा, आपण गरीब आहोत, आपण काही मोठं करू शकत नाही. समीर म्हणायचा, गरिबी ही आपली ओळख नाहीये, आपली मेहनत ही आपली खरी ओळख असेल. समीरने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शहरात तो एक यशस्वी बिझनेसमॅन बनला. तिथेच अर्जुन गरिबीचं रडगाणं गात राहिला. यावरून हे सिद्ध होतं की उच्च विचार माणसाला उंचीवर घेऊन जातात. एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो, एक दिवस एका आयुष्याला बदलू शकतो आणि एक आयुष्य या संपूर्ण जगाला बदलू शकतं. तुम्ही तुमच्या भविष्याची चिंता करू नका, वर्तमानात जगा आणि तुमचा आज सुधारा, तुमचं भविष्य आपोआप सुधारेल. जो स्वतःच्या आत पेशन्स निर्माण करतो तो कोणत्याही परिस्थितीत कमकुवत पडत नाही. संयमाने प्रत्येक समस्येचं समाधान निघतं. सागरचा स्वभाव खूप उतावीळ होता. त्याला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असायची. एक दिवस त्याने आपल्या दुकानात नवीन तंत्रज्ञानाचं सामान ठेवलं पण ते लगेच विकलं गेलं नाही. सागर निराश झाला आणि त्याने ते सामान हटवण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील म्हणाले, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, थोडा संयम ठेव. सागरने संयम ठेवला आणि काही काळानंतर तेच सामान खूप मोठ्या संख्येने विकलं जाऊ लागलं. त्याने शिकलं की पेशन्स हीच यशाची चावी आहे. सत्याच्या मार्गावर चालताना कोणी फक्त 2च चुका करू शकतो. एक म्हणजे पूर्ण रस्ता न कापणं आणि दुसरी म्हणजे त्याची सुरुवातच न करणं. जो प्रत्येक समस्येला संधीमध्ये बदलायला शिकतो तो आयुष्यात कधीच फेल होत नाही. अडचणीच आपल्या खऱ्या शिक्षक असतात. निशाचा कपड्यांचा व्यवसाय होता पण अचानक आर्थिक मंदी आल्यामुळे तिचं दुकान बंद पडलं. तिने विचार केला की हा माझा शेवट नाही तर ही एक नवीन सुरुवात आहे. तिने ऑनलाईन बिझनेस सुरू केला आणि आपल्या ब्रँडला आणखी मोठं बनवलं.
निशाने हे शिकला की अडचणी फक्त त्यांनाच थांबवतात ज्यांना त्यातून संधी शोधता येत नाही. रागाला प्रेमाने, वाईटाला चांगुलपणाने, स्वार्थाला उदारतेने आणि खोट्या व्यक्तीला सत्याने जिंकता येतं. जर तुम्ही दुसऱ्यांच्या मार्गासाठी दिवा लावलात तर हा प्रकाश तुमचा मार्गही उजळून टाकतो. जो आपल्या कमकुवतपणाचा स्वीकार करतो आणि त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतो तोच खरा हिरो असतो. कपिलला इंग्रजी बोलण्यात अडचण यायची, ज्यामुळे लोक त्याची खिल्ली उडवायचे. त्याने हार मानण्याऐवजी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला. तो रोज प्रॅक्टिस करू लागला आणि काही महिन्यांतच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू लागला. त्याला समजलं की कमकुवतपणा हा कोणताही शाप नाहीये, तर सुधारण्याची ती एक उत्तम संधी असते. प्रत्येक दिवस हा एक नवीन दिवस असतो. कालचा दिवस कितीही कठीण असला तरी त्याने काहीही फरक पडत नाही. प्रत्येक दिवस एक नवीन सकाळ आणि एक नवीन आशा घेऊन येतो. राग मनात धरून ठेवणं हे असं आहे जसं की तुम्ही दुसऱ्यावर फेकण्याच्या हेतूने स्वतःच्या हातात गरम कोळसा धरून ठेवलाय. यात हात तुमचाच भासतो. मी कधीही हे पाहत नाही की काय केलं गेलंय, मी नेहमी हेच पाहतो की अजून काय करणं बाकी आहे. जो खऱ्या आनंदाला समजतो तो पैसा किंवा पद यात तो आनंद शोधत नाही, तर आत्मसमाधानात शोधतो. अमित एक करोडपती होता, पण तरीही तो नेहमी त्रस्त असायचा. एक दिवस त्याने एका साधूला विचारलं, तुमच्याकडे काहीच नाहीये तरीही तुम्ही इतके खुश कसे राहता? साधूने हसून उत्तर दिलं, खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर मनाच्या समाधानात आहे. अमितला समजलं की आनंद ही केवळ मनाची एक अवस्था असते. 3 गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत: सूर्य, चंद्र आणि सत्य. माणूस जसा विचार करतो हळूहळू तो तसाच बनत जातो. चंद्रासारखं ढगांच्या मागून बाहेर या आणि मग चमका. जो नेहमी शिकण्यासाठी तयार असतो तोच आयुष्यात सर्वात पुढे जातो. शिकणं कधीच थांबलं नाही पाहिजे. शिखाने कॉलेज संपल्यावर शिकणं सोडून दिलं आणि विचार करू लागली की तिला सगळं काही येतं. काही वर्षांनंतर तिची मैत्रीण सिमरन नवीन गोष्टी शिकता शिकता तिच्या करिअरमध्ये खूप पुढे निघून गेली. शिखाला समजलं की शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबता कामा नये. तिने पुन्हा नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली आणि ती यशाच्या मार्गावर परतली. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला वाटतं तुमच्याकडे खूप वेळ आहे. द्वेष कधीही द्वेषाने संपत नाही, तो फक्त प्रेमानेच संपतो. हे एक त्रिवार सत्य आहे. सर्वात काळोखी रात्र ही अज्ञानाची असते. अज्ञानी माणूस एका बैलासारखा असतो. तो ज्ञानात नाही तर फक्त शरीराच्या आकाराने वाढतो. जे लोक तुमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आणतात त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा एकटं राहणं खूप चांगलं आहे. जो आपल्या वेळेचा योग्य वापर करायला जाणतो तोच आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. सुमित आणि राहुल दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. सुमित दिवसभर सोशल मीडियावर आपला वेळ वाया घालवायचा, तर राहुल आपल्या वेळेचा योग्य वापर करत होता. काही वर्षांनंतर राहुल एक यशस्वी इंजिनियर बनला आणि सुमितला पश्चाताप होऊ लागला. त्याला समजलं की वेळेची किंमत न ओळखणं ही सर्वात मोठी चूक असते. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करत नसाल तर तुम्हाला कधीही आनंद मिळणार नाही. तुमचं काम आहे स्वतःच्या आवडीचं काम शोधणं. तुमच्या आवडीचं काम शोधा आणि जेव्हा ते मिळेल तेव्हा स्वतःला त्या कामात पूर्णपणे झोकून द्या. हाच यशाचा मार्ग आहे. जेव्हा एखाद्याच्या संगतीने तुमचे विचार शुद्ध होऊ लागतात तेव्हा समजून जा की तो कोणताही साधारण व्यक्ती नाहीये. जो आपल्या ध्येयावर फोकस ठेवतो तोच यश प्राप्त करतो. मन जेवढं स्थिर राहील ध्येय तेवढंच जवळ येईल. नेहा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, पण तिचे मित्र तिला नेहमी पार्टी आणि फिरण्यासाठी बोलवायचे. तिने विचार केला, जर मी फोकस ठेवला नाही तर माझं स्वप्न अपूर्णच राहील. तिने तिचं पूर्ण लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं आणि अखेर यश मिळवलं. नेहाने हे शिकलं की ध्येयाप्रती असलेलं समर्पणच यश घेऊन येतं. एका पेटत्या दिव्यावरून हजारो दिवे लावले जाऊ शकतात, तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो वाढतो, कमी होत नाही. आपण आज जे काही आहोत ते आपण आजपर्यंत काय विचार केला याचाच परिणाम आहे. जो आपलं आयुष्य सेवा आणि परोपकारात लावतो तो सर्वात महान असतो. देण्याचा आनंद हा सर्वात मोठा आनंद आहे. रवी एक डॉक्टर होता. तो गरिबांवर मोफत उपचार करायचा, पण त्याचे मित्र त्याला म्हणायचे की यात तुझा कोणताही आर्थिक फायदा नाही. एक दिवस एका गरीब माणसाने त्याचा जीव वाचवला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्या मुलीवर उपचार केले होते. आज तुम्हाला मदत करणं हे माझं कर्तव्य होतं. रवीला समजलं की परोपकार फिरून आपल्याकडेच परत येतो. जर एखादा व्यक्ती वाईट विचाराने बोलत किंवा वागत असेल तर त्याला दुःखच मिळतं, पण जर एखादा व्यक्ती शुद्ध विचाराने बोलत किंवा वागत असेल तर आनंद सावलीप्रमाणे त्याची साथ कधीच सोडत नाही. जो आपल्या भीतीला जिंकतो तो या जगात काहीही मिळवू शकतो. भीती हा फक्त मनाचा एक अडथळा आहे. अभयला उंचीची खूप भीती वाटायची, पण त्याला पायलट बनायचा होता. त्याने आपल्या भीतीचा सामना केला आणि हळूहळू उंचावर जाण्याची सवय लावून घेतली. काही वर्षांनंतर तो एक यशस्वी पायलट बनला.
त्याने हे शिकलं की भीती ही फक्त एक कल्पना आहे जी तोडूनच यश मिळवता येतं. आयुष्य खूप सुंदर आहे. कधी ते हसवतं तर कधी रडवतं. पण जो आयुष्याच्या या गर्दीत खुश राहतो, आयुष्य त्याच्याच समोर नतमस्तक होतं. संघर्षाशिवाय कोणीही महान बनत नाही. काहीही न करता कोणाचा जय जयकार होत नाही. जोपर्यंत हातोड्याचा घाव बसत नाही, तोपर्यंत कोणताही दगड देव बनत नाही. जो आत्मविकासातूनच माणूस मोठा बनतो. जो वेळेवर आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करतो, तोच सर्वात मोठा विजेता बनतो. वेळेवर केलेलं कामच यश घेऊन येतं. रवी नेहमी आपली कामं उद्यावर ढकलायचा. या सवयीमुळे तो प्रत्येक वेळी मागे राहायचा. एक दिवस त्याचे आजोबा म्हणाले, जो वेळेला वाया घालवतो तो यशापासूनही दूर जातो. वेळेवर काम करायला शिक. रवीने हे अंमलात आणलं आणि आपली कामं वेळेवर पूर्ण करायला सुरुवात केली. त्याला जाणवलं की वेळेची कदर करणं ही यशाची सर्वात पहिली अट आहे. जो आपल्या लिमिटेशन्स ओळखून त्या मोडण्याचा प्रयत्न करतो, तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. समीराला नेहमी वाटायचं की ती कधीच लोकांसमोर बोलू शकणार नाही. ही तिची सर्वात मोठी भीती होती. तिच्या मित्राने सांगितलं, ही भीती फक्त तुझी एक लिमिट आहे. जर तू याला तोडलंस तर तू तुझी खरी पोटेन्शियल ओळखू शकशील. समीराने छोट्या प्रमाणावर सुरुवात केली आणि हळूहळू ती मोठ्या मंचांवर बोलू लागली. तिने हे शिकलं की लिमिटेशन्स या फक्त आपल्या डोक्यातील कल्पना असतात. जो कोणत्याही परिस्थितीत आशावादी राहतो, तोच आयुष्यातला खरा आनंद अनुभवतो. निराशा हा फक्त तुमच्या विचारांचा परिणाम आहे. अनुष्काचं आयुष्य अनेक अडचणींनी भरलेलं होतं, पण ती नेहमी पॉझिटिव्ह राहायची. तिच्या मित्राने तिला विचारलं, तू इतक्या कठीण काळातही एवढी खुश कशी राहू शकतेस? अनुष्का म्हणाली, कठीण काळ कायमचा नसतो. मी प्रत्येक परिस्थितीत आशेचा एक किरण शोधून काढते. तिचा हा दृष्टिकोन तिला प्रत्येक संकटातून बाहेर काढायचा. तिने हे शिकलं की आशावादी दृष्टिकोनातून आयुष्य आणखी सुंदर बनतं. जो इतरांच्या यशाला आपली प्रेरणा बनवतो, तो स्वतःलाही यशस्वी बनवतो. आयुषला आपल्या मित्राची प्रगती पाहून जळफळाट व्हायचा. तो स्वतःला नेहमी कमी लेखायचा. त्याची आई म्हणाली, जर तू त्याच्या यशाबद्दल जळण्याऐवजी त्यातून प्रेरणा घेशील आणि त्याच्यासारखी मेहनत करशील तर तू सुद्धा यशस्वी होऊ शकतोस. आयुषने आपली विचारसरणी बदलली आणि मेहनत करायला सुरुवात केली. काही काळानंतर तो सुद्धा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला. त्याने हे शिकलं की जळण्यापेक्षा प्रेरणा घेणं कधीही चांगलं असतं. जो आपल्या चुकांमधून शिकतो, तोच सर्वात वेगाने प्रगती करतो. आर्यनने आपल्या नवीन नोकरीत अनेक चुका केल्या, ज्यामुळे त्याला कामावरून काढण्यात आलं. तो निराश होऊन बसून राहिला. त्याचे वडील म्हणाले, तुझ्या चुका हेच तुझे शिक्षक आहेत. त्यांच्याकडून शिक आणि पुढच्या वेळी आणखी चांगला बन. आर्यनने आपल्या चुकांमधून धडा घेतला आणि एक चांगली नोकरी मिळवली. त्याला समजलं की चुका आपल्याला आणखी उत्तम बनण्याची संधी देतात. जो आयुष्यात शिस्तीला महत्त्व देतो, तो कोणतंही ध्येय सहजपणे गाठू शकतो. शिस्त हा यशाचा सर्वात मोठा पाया आहे. सूरज एक टॅलेंटेड धावपट्टू होता, पण तो प्रॅक्टिसमध्ये अजिबात शिस्त पाळायचा नाही. त्याचे कोच म्हणाले, जर तू शिस्त पाळली नाहीस तर तुझं टॅलेंट वाया जाईल. शिस्तच तुला विजेता बनवू शकते. सूरजने कोचचं म्हणणं ऐकलं आणि पूर्ण शिस्तीने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. शेवटी त्याने एक मोठी स्पर्धा जिंकली. जो आपले विचार पॉझिटिव्ह ठेवतो, तो प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलू शकतो. रवीचा बिझनेस पूर्णपणे बुडाला होता. त्याचे सगळे साथीदार त्याला तो बंद करण्याचा सल्ला देऊ लागले. त्याची पत्नी म्हणाली, या अडथळ्याकडे एक नवीन संधी म्हणून बघ. नव्या पद्धतीने पुन्हा सुरुवात कर. रवीने पॉझिटिव्ह विचाराने नवीन पद्धती वापरल्या आणि बिझनेसला पुन्हा उभं केलं. त्याने शिकलं की पॉझिटिव्ह विचाराने प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलता येतं. जो आपली एनर्जी योग्य दिशेने लावतो, तोच आपलं आयुष्य सार्थकी लावू शकतो. करण नेहमी फालतू कामांमध्ये आपली एनर्जी वाया घालवायचा, ज्यामुळे तो आपल्या ध्येयापासून भरकटायचा. एक दिवस त्याच्या गुरूंनी सांगितलं, तुझी ऊर्जा अनमोल आहे. हिला योग्य दिशेने लाव, तरच तुला यश मिळेल. करणने आपली एनर्जी स्वतःच्या ध्येयाकडे केंद्रित केली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. जो इतरांप्रती दया आणि सहानुभूती बाळगतो, तोच सर्वात महान माणूस आहे. दयेने मोठ्यातलं मोठं मन सुद्धा जिंकता येतं. नेहाने एका जखमी कुत्र्याला रस्त्यावर पाहिलं. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते, पण नेहा त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टर म्हणाले, तुझ्या दयेमुळे या प्राण्याचा जीव वाचला. दया हा सर्वात मोठा गुण आहे. नेहाने हे शिकलं की दया आणि सहानुभूती माणसाला महान बनवतात. खरं धाडस तेच असतं जेव्हा तुम्ही तुमच्या चुका स्वीकारता आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करता. राहुलने आपल्या ऑफिसमध्ये एक मोठी चूक केली, ज्यामुळे कंपनीचं नुकसान झालं. तो ती चूक लपवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या सिनियरने सांगितलं, स्वतःची चूक मान्य करणं हा भित्रेपणा नाही, तर ते खऱ्या धैर्याचं लक्षण आहे. राहुलने आपली चूक मान्य केली आणि ती सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे त्याला आणखी मोठी जबाबदारी देण्यात आली. त्याने शिकलं की चुका मान्य करणं हाच खरा मोठेपणा आहे. जो कृतज्ञता स्वीकारतो, त्याचं आयुष्य समाधान आणि शांतीने भरून जातं.
कृतज्ञतेने मोठी मोठी दुःख सुद्धा हलकी वाटू लागतात. सिया नेहमी स्वतःच्या अडचणींबद्दल दुःखी राहायची. तिला वाटायचं की तिच्या आयुष्यात काहीच चांगलं नाहीये. एक दिवस तिच्या आजीने सांगितलं, जे तुझ्याकडे आहे त्याची कदर कर. दररोज त्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा ज्या तुला आनंद देतात. सियाने रोज सकाळी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली आणि तिला जाणवलं की तिचं आयुष्य आता पूर्वीपेक्षा जास्त समाधानी आणि आनंदी झालं आहे. जो स्वतःला माफ करायला शिकत नाही तो भूतकाळाच्या साखळदंडांमध्ये अडकून पडतो. स्वतःला माफ केल्याने आत्म्याला मुक्ती मिळते. अंशू स्वतःच्या जुन्या चुकांसाठी स्वतःलाच दोषी मानायचा. तो याच विचारांमध्ये अडकून राहायचा आणि पुढे जाऊ शकत नव्हता. त्याचे वडील म्हणाले, जर तू स्वतःला माफ केलं नाहीस तर तू तुझं भविष्यही बर्बाद करून टाकशील. स्वतःला माफ करूनच तू यातून मुक्त होऊ शकतोस. अंशूने आपल्या जुन्या चुकांना माफ केलं आणि एक नवीन सुरुवात केली. त्याने शिकलं की स्वतःला माफ करणं हीच खरी मुक्ती आहे. जो आपल्या कमकुवत बाजू ओळखतो आणि त्यावर काम करतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. नेहा एक हुशार विद्यार्थिनी होती, पण गणित हा तिचा कच्चा विषय होता. ती नेहमी याला घाबरायची. तिच्या शिक्षकांनी सांगितलं, तुझी कमजोरी तुला तोपर्यंत अडवू शकत नाही जोपर्यंत तू त्यावर काम करण्याचा ठाम निश्चय करत नाहीस. नेहाने मेहनत आणि सरावाने गणितातली आपली भीती दूर केली आणि परीक्षेत टॉप केलं. तिने हे शिकलं की कमजोरीवर काम करून तिला स्वतःच्या ताकदीत बदलता येतं. जो आपल्या आयुष्याला एक उद्देश देतो तोच खरं सुख आणि समाधान मिळवतो. ध्येयाविना असलेलं आयुष्य दिशाहीन असतं. रोहन एक चांगली नोकरी करत होता, पण त्याला नेहमी काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटायचं. त्याला त्याच्या आयुष्यात कोणताही उद्देश दिसत नव्हता. एक दिवस त्याने एका वयस्कर माणसाला पाहिलं जे गरीब मुलांना मोफत शिकवत होते. रोहनने त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि तो आपला वेळ गरजू मुलांना शिकवण्यात घालवू लागला. यामुळे त्याच्या आयुष्याला एक उद्देश मिळाला आणि त्याला खरं समाधान लाभलं. त्याने शिकलं की अर्थपूर्ण आयुष्य हेच सर्वात जास्त समाधान देणारं असतं. तो एक मजूर होता जो नेहमी आपल्या कामात पूर्ण प्रामाणिक राहायचा. लोक त्याचं कौतुक करायचे, पण तो कोणत्याही मोठ्या अपेक्षेशिवाय आपलं काम करत राहायचा. एक दिवस एक मोठा व्यापारी त्याच्या प्रामाणिकपणावर खूप खुश झाला आणि त्याने त्याला आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली. किशोरने हे शिकलं की प्रामाणिकपणे केलेलं कोणतंही काम कोणत्या ना कोणत्या रूपात फळ नक्की देतं. जो आपल्या लिमिटेशन्सना चॅलेंज करतो तो अशक्यलाही शक्य करू शकतो. लिमिट्स फक्त आपल्या डोक्यात असतात. साहिलला एक लेखक बनायचा होता, पण त्याला वाटायचं की तो तितकं चांगलं लिहू शकत नाही. तो आपल्या लिमिटेशन्सला आपल्या स्वप्नांच्या वाटेतला अडथळा मानायचा. एक दिवस त्याच्या गुरूंनी सांगितलं, तुझ्या लिमिटेशन्स हा फक्त तुझ्या डोक्याचा भ्रम आहे. जोपर्यंत तू यांना चॅलेंज करत नाहीस तोपर्यंत तू तुझी खरी पोटेन्शियल ओळखू शकणार नाहीस. साहिलने आपली विचारसरणी बदलली आणि स्वतःला रोज लिहिण्यासाठी एक चॅलेंज दिलं. हळूहळू त्याने एक यशस्वी लेखक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याने शिकलं की आपल्या लिमिटेशन्सना आव्हान देणं हेच खरं यश आहे. जो आपलं ज्ञान इतरांसोबत शेअर करतो त्याचं ज्ञान अधिक वाढतं. ज्ञान वाटल्याने कधीच कमी होत नाही, तर ते दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणतं. आर्या एक अत्यंत शिकलेली आणि हुशार मुलगी होती, पण ती तिचं ज्ञान कोणाशीही शेअर करत नसे. तिला वाटायचं की यामुळे तिचं महत्त्व कमी होईल. एक दिवस तिच्या गुरूंनी सांगितलं, जर एका दिव्याने दुसरा दिवा लावला तर त्याचा प्रकाश कमी होत नाही, उलट अंधार आणखी दूर होतो. आर्याने ही गोष्ट मनावर घेतली आणि आपलं ज्ञान विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला सुरुवात केली. यामुळे तिने केवळ इतरांचीच मदत केली नाही, तर तिचं स्वतःचं ज्ञानही वाढत गेलं. तिने शिकलं की ज्ञान वाटणं हीच खरी विद्वत्ता आहे. आपल्या माणसांकडून अपेक्षा कमी ठेवा, पण स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नका. जग तुम्हाला पावलोपावली तोडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही फक्त शांतपणे स्वतःची कहाणी लिहत राहा. वादळांना घाबरून कोणतीही नाव पार होत नाही. प्रयत्न करणाऱ्यांची कधीही हार होत नाही. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर सकाळ नक्की होते आणि प्रत्येक संकटात रस्ता नक्की सापडतो. जो स्वतःला कंट्रोल करतो तोच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. मन आणि इच्छांवर नियंत्रण ठेवणं हीच खरी आझादी आहे. अमित स्वतःच्या सवयींचा गुलाम बनला होता. त्याला प्रत्येक गोष्ट लगेच मिळवण्याची इच्छा असायची, ज्यामुळे तो नेहमी अस्वस्थ राहायचा. एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला समजावलं, तुझ्या इच्छा तुला बांधून ठेवत आहेत. जोपर्यंत तू यांनावर नियंत्रण मिळवत नाहीस तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकणार नाहीस. अमितने हळूहळू आपल्या इच्छांवर कंट्रोल करायला शिकला आणि त्याला जाणवलं की तो आता पूर्वीपेक्षा
पेक्षा अधिक शांत आणि समाधानी आहे. त्याने समजून घेतलं की सेल्फ कंट्रोल हेच खरं स्वातंत्र्य आहे. स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागतो. प्रत्येक दुःख सहन करायला पेशन्स लागतो. जे आपली जिद्द जिवंत ठेवतात त्यांच्यासाठी देवाचे सगळे दरवाजे उघडे असतात. ज्यांनी तुम्हाला जखमा दिल्या आहेत त्यांना थँक्यू म्हणा, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही लढायला शिकला आहात. प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभं राहण्याचं कौशल्य तुम्हाला तुमच्या याच जिद्दीने शिकवलं आहे. जो प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवतो तोच आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देतो. निगेटिव्ह विचार फक्त तुमचे रस्ते बंद करतात. रेखाचं आयुष्य अनेक संकटांनी भरलेलं होतं. प्रत्येक छोट्या अडचणीमुळे ती हताश व्हायची. एक दिवस तिच्या मैत्रिणीने सांगितलं, जर तू प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह विचार करशील तर तुला प्रत्येक समस्येमध्ये एक सोल्युशन दिसेल. निगेटिव्हिटी तुला कधीही समाधानापर्यंत घेऊन जाणार नाही. रेखाने आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवला. तिला जाणवलं की तिच्या समस्या आता आधीपेक्षा कमी वाटू लागल्या आहेत आणि आयुष्यात एक नवीन उत्साह आला आहे. जे पडतात त्यांनाच सावरता येतं. जे गप्प राहतात त्यांनाच सहन करता येतं. जे आपलं दुःख लपवून ठेवतात त्यांनाच सर्वात जास्त हसता येतं. पराभवाच्या भीतीने कधीही थांबू नका. प्रत्येक वेळेस पडणं एक नवीन भरारी देतं. जे अंधाराशी मैत्री करतात सूर्य स्वतः त्यांचा शोध घेतो. जो आपल्या मेहनतीच्या फळाची संयमाने वाट पाहतो तोच नेहमी यशाची चव चाखतो. उतावीळपणा म्हणजे संयम नसणं तुम्हाला यशापासून खूप दूर घेऊन जातं. रोहनने एक मोठा बिझनेस सुरू केला, पण त्याला लगेच यश मिळालं नाही. तो उतावीळ होऊन तो बिझनेस बंद करण्याचा विचार करू लागला. त्याचे वडील म्हणाले, मेहनतीचं फळ मिळायला थोडा वेळ लागतो. जर तू पेशन्स ठेवला नाहीस तर तुझ्या मेहनतीचा निकाल तू कधीच पाहू शकणार नाहीस. रोहनने संयम ठेवला आणि सतत मेहनत करत राहिला. काही काळानंतर त्याचा बिझनेस यशस्वी झाला. त्याने हे शिकलं की संयम हाच यशाचा खरा पाया आहे. स्वतःला विसरून काहीही मिळवण्याची इच्छा ठेवू नका. जे तुम्हाला समजू शकत नाहीत त्यांच्यासाठी अश्रू ढाळू नका. आयुष्य प्रत्येकाला त्याची योग्य वेळ देतं. फक्त तुम्ही तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला विसरू नका. जे रस्ते अवघड वाटतात तेच तुमची खरी ओळख निर्माण करतील. प्रत्येक ठेच तुम्हाला सावरायला शिकवेल. पडण्याची भीती बाळगू नका, कारण हेच पडणं तुम्हाला आणखी उंचीवर घेऊन जाईल. जो आयुष्यातल्या अगदी साध्या सोप्या गोष्टींमध्ये आनंद शोधून काढतो तो नेहमी सुखी राहतो. आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर तो छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो. समीराला नेहमी वाटायचं की खूप मोठ्या अचीवमेंट्समुळेच तिला आनंद मिळेल, पण ती छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांकडे दुर्लक्ष करायची. एक दिवस तिने पाहिलं की तिचा लहान भाऊ पावसात नाचताना किती खुश आहे. तिने विचार केला, मी हे छोटे छोटे साधे क्षण का फील करत नाही. समीराने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. तिला समजलं की खरं सुख हे आयुष्यातल्या साध्या क्षणांमध्येच आहे. वेळ बदलली की लोक बदलतात, पण जे खऱ्या अर्थाने आपले असतात ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत उभे असलेले दिसतात. वादळांशी लढण्याची ताकद ठेवा. प्रत्येक वादळ तुमच्या इराद्यांची परीक्षा घ्यायला येतं. जो संकटांना घाबरत नाही तोच इतिहासात स्वतःचं नाव कोरून जातो. जो आपल्या ध्येयावर पूर्ण फोकस ठेवतो तो जगातल्या कोणत्याही ताकदीला हरवू शकतो. आदित्य एक गिर्यारोहक होता. जेव्हा त्याने सर्वात उंच पर्वतावर चढण्याचं स्वप्न पाहिलं तेव्हा लोकांनी त्याला नकार दिला, पण तो त्याच्या ध्येयावर पूर्णपणे फोकस होता. त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याला पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. आदित्यने शिकलं की डेडिकेशन असेल तर कोणतीही मंजिल मिळवता येते. प्रत्येक दुःख सहन करून हसायला शिका, कारण आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. जे प्रकाशाच्या शोधात चालत राहतात त्यांनाच शेवटी यशाचा आनंद मिळतो. जो इतरांच्या चुका माफ करायला शिकतो तो नाती तुटण्यापासून वाचवू शकतो. माफीमुळे नात्यांमध्ये खोली येते. रवी आणि मोहन हे लहानपणीचे मित्र होते. एका छोट्याशा गोष्टीवरून त्यांच्यात भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांशी बोलणं बंद केलं. एक दिवस मोहन रवीला म्हणाला, जर आपण माफी मागितली नाही आणि माफ केलं नाही तर आपली मैत्रीच संपून जाईल. रवीने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली. त्यांची मैत्री पुन्हा पूर्वीसारखीच घट्ट झाली. रवीने हे शिकलं की माफी नाती वाचवू शकते. ज्यांनी तुम्हाला रडवलाय त्यांना प्रश्न विचारू नका. आपल्या अश्रूंनाच आपली ताकद बनवा आणि त्यांना दाखवून द्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वर आहात. जो स्वतःच्या आतल्या भीतीला हरवतो तोच सर्वात मोठं स्वातंत्र्य प्राप्त करतो. भीती हा फक्त आपल्या डोक्याचा एक खेळ आहे. नीलमला अंधाराची भीती वाटायची. ती कधीही रात्री एकटी बाहेर पडत नसे. एक दिवस तिच्या आजीने सांगितलं, तुझी भीती तुला अडकवून ठेवत आहे. जर तू हिला हरवलंस तरच तुला खरं स्वातंत्र्य मिळेल. नीलमने आपल्या भीतीचा सामना केला आणि हळूहळू तिची भीती नाहीशी झाली. तिने हे शिकलं की भीतीवर मात करणं हीच खरी आझादी आहे.
प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकद स्वतःच्या आत ठेवा. जग तुम्हाला कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांची वेळ एक दिवस नक्की बदलते. जो कठीण काळात संयम ठेवतो तोच भविष्यात येणाऱ्या आनंदाचा खरा हकदार बनतो. कठीण काळ ही फक्त एक परीक्षा असते. साक्षीचे कुटुंब एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत होतं. ती खूप त्रस्त आणि हताश व्हायची. तिची आई म्हणाली, हा कठीण काळ ही फक्त आपली एक परीक्षा आहे. याला धैर्याने पार कर आणि तुला एक उत्तम भविष्य मिळेल. साक्षीने संयम ठेवला आणि छोटी मोठी कामं करून कुटुंबाला आधार दिला. काही वर्षानंतर त्यांचं आयुष्य पुन्हा सुरळीत झालं. तिने हे शिकलं की कठीण काळात संयम हाच सर्वात मोठा आधार असतो. जे लोक शांतपणे लढतात त्यांचा विजय सर्वात मोठा असतो. प्रत्येक दुःख तुम्हाला मजबूत बनवत आहे. फक्त वेळेला समजून घेण्याची गरज आहे. जो दुसऱ्यांच्या यशातून प्रेरणा घेतो तो स्वतःलाही आणखी चांगलं बनवण्याचा रस्ता शोधून काढतो. जळफळाट केल्याने फक्त असंतोष वाढतो. काव्याला तिची मैत्रीण रियाचा यशाचा खूप हेवा वाटायचा. ती स्वतःला नेहमी तिच्यापेक्षा कमी समजायची. तिची आई म्हणाली, जर तू तिच्या यशाबद्दल जळण्याऐवजी त्यातून प्रेरणा घेशील आणि तिच्यासारखीच मेहनत करशील तर तू सुद्धा यशस्वी होऊ शकतेस. काव्याने रियाकडून प्रेरणा घेतली आणि खूप मेहनत करायला सुरुवात केली. काही काळानंतर ती सुद्धा यशस्वी झाली. तिला हे समजलं की प्रेरणा घेणं हे जळण्यापेक्षा खूप फायद्याचं असतं. कोणी काय माझी परीक्षा घेणार, मी तर ते सुद्धा सोडून दिलं जे मला जीवापाड जपायचं होतं. सगळं काही सहन करूनही मी हसत आहे, कारण माझा उद्देश हे जग जिंकण्याचा नाही तर स्वतःला जिंकण्याचा आहे. आशेचा किरण तुटणं हे असं दुःख आहे जे अश्रूंमध्येही दिसत नाही आणि कोणाला समजतही नाही. जे आपले असतात त्यांच्याकडूनच तक्रारी जास्त असतात, कारण त्यांच्यासाठी हृदयात सर्वात जास्त जागा असते. जेव्हा खरं बोलणं हा गुन्हा मानला जातो आणि खोटेपणाला सन्मान मिळू लागतो तेव्हा समजून जा की वाईट गोष्टींनी आपली पाळंमुळं घट्ट रोवली आहेत. जो प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यातला एक शिक्षक मानतो तोच सर्वात जास्त शिकतो. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आपल्याला काही ना काही नक्कीच शिकवतात. राज नेहमी स्वतःला दुसऱ्यांपेक्षा भारी समजायचा. तो कोणाचाही सल्ला ऐकत नसे. एक दिवस त्याने आपल्या लहान भावाला विचारलं, तू नेहमी इतका खुश कसा काय राहतोस? त्याचा भाऊ म्हणाला, मी प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचे अनुभव आपल्याला आयुष्यातली नवीन धडे शिकवतात. राजने यावर विचार केला आणि दुसऱ्यांकडून शिकायला सुरुवात केली. त्याला जाणवलं की प्रत्येक व्यक्तीकडे शिकवण्यासाठी काहीतरी अनमोल नक्कीच असतं. पैसे हरवल्यावर तुम्ही ते पुन्हा कमवू शकता, पण वेळ एकदा निघून गेली की ती कधीच परत मिळवता येत नाही. वेळेचा योग्य वापर करणं हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. काव्या नेहमी आपला वेळ फालतू गोष्टींमध्ये वाया घालवायची. तिला वाटायचं की वेळेला काहीच किंमत नाही. एक दिवस तिच्या आजीने सांगितलं, पैसे हरवल्यास तू मेहनत करून ते परत मिळवू शकतेस, पण वेळ हा असा खजिना आहे जो एकदा गमावला की तो परत कधीच येत नाही. काव्याने हे समजून घेतलं आणि वेळेचा योग्य वापर करायला सुरुवात केली. तिला जाणवलं की हीच तिच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जो माणूस स्वतःच्या रागाला कंट्रोल करतो तो सर्वात मोठी लढाई जिंकतो. राग केवळ नाती आणि निर्णय खराब करण्याचं काम करतो. रोहन एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता, पण त्याच्या रागामुळे त्याचे संबंध आणि त्याचा परफॉर्मन्स यावर खूप वाईट परिणाम व्हायचा. त्याच्या शिक्षकांनी सांगितलं, तुझा राग ही तुझी सर्वात मोठी कमजोरी आहे. याला कंट्रोल करायला शिक आणि तू तुझी प्रत्येक लढाई जिंकशील. रोहनने मेडिटेशन आणि सेल्फ कंट्रोलची प्रॅक्टिस केली. हळूहळू त्याने आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं आणि यशाचा मार्ग सोपा केला. जो माणूस दररोज स्वतःला थोडासा आणखी चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्यात खूप मोठ्या उंचीवर पोहोचतो. अंशूला संगीताची खूप आवड होती, पण तो एकाच वेळी सगळं शिकण्याचा प्रयत्न करायचा, ज्यामुळे तो लवकर थकून जायचा. त्याच्या गुरूंनी सांगितलं, रोज थोडी थोडी सुधारणा कर. रोजची छोटी छोटी पावलं मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. अंशूने आपल्या प्रॅक्टिसला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं आणि तो हळूहळू उत्तम होत गेला. काही काळातच तो एक यशस्वी गायक बनला. त्याने हे शिकलं की छोटे प्रयत्न सुद्धा मोठ्या यशाकडे घेऊन जातात. जो आपल्या मन आणि बुद्धीच्या मध्ये योग्य बॅलन्स ठेवतो तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. समीरा कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी नेहमी कन्फ्यूज असायची. कधी ती मनाचं ऐकायची तर कधी डोक्याचं. तिची आई म्हणाली, मन आणि डोकं या दोन्हीचं ऐक, पण दोघांमध्ये बॅलन्स ठेवून निर्णय घे. हेच तुला योग्य दिशा दाखवेल. समीराने हा सल्ला मानला आणि प्रत्येक निर्णयात बॅलन्स ठेवून काम करायला सुरुवात केली. यामुळे तिच्या आयुष्यात एक स्थिरता आणि यश आलं. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी ताकद आहे.
जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत यश तुमच्यापासून दूरच राहील. आकाशला नेहमी वाटायचं की तो परीक्षेत कधीच पास होऊ शकणार नाही. त्याचा हा विचारच त्याची मेहनत आणि परफॉर्मन्स कमकुवत करत होता. एक दिवस त्याचे वडील म्हणाले, स्वतःवर विश्वास ठेव, हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. आकाशने आपली विचारसरणी बदलली आणि पूर्ण आत्मविश्वासाने तयारी केली. त्याने परीक्षेत उत्तम मार्क मिळवले. त्याने हे शिकलं की आत्मविश्वास हीच यशाची किल्ली आहे. प्रत्येक दिवसाकडे एका नवीन संधीप्रमाणे पहा. जे होऊन गेलंय ते विसरून पुढे जा. पार्थ आपल्या जुन्या चुकांबद्दल इतका त्रस्त राहायचा की तो आपला आजचा दिवसही खराब करून टाकायचा. एक दिवस त्याचे आजोबा म्हणाले, प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते. तुझ्या चुका मागे सोडून एक नवीन प्रवास सुरू कर. पार्थने ही गोष्ट अगदी मनापासून समजून घेतली आणि भूतकाळाला मागे सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केलं. त्याचं आयुष्य खूप छान झालं. खरं सुख तेच आहे जे इतरांच्या चेहऱ्यावर स्माईल आणल्याने मिळतं. नेहाने एक दिवस आपला पगाराचा काही भाग गरीब मुलांसाठी पुस्तकं विकत घेण्यात खर्च केला. जेव्हा तिने त्या मुलांच्या डोळ्यातला आनंद पाहिला तेव्हा तिला खरं समाधान मिळालं. नेहाने हे शिकलं की खरं सुख इतरांच्या आनंदातच लपलेलं असतं. जो छोट्या संधींचा योग्य वापर करतो तो मोठे बदल घडवून आणतो. मनू एका छोट्याशा गावातला मुलगा होता. त्याला एकदा एका स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. ही एक छोटीशी संधी होती, पण त्याने ती पूर्ण जिद्दीने स्वीकारली. याच स्पर्धेने त्याला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला. त्याने हे शिकलं की छोट्या संधी सुद्धा खूप मोठ्या शक्यता घेऊन येऊ शकतात. जो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो तो कोणत्याही समस्येवर सोल्युशन शोधू शकतो. कृष्णाचा बिझनेस पूर्णपणे तोट्यात चालला होता. लोक त्याला निराश करत होते. त्याची आई म्हणाली, प्रत्येक समस्येत एक संधी लपलेली असते, तिला फक्त पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहावं लागतं. कृष्णाने पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला आणि नवीन पद्धतीने काम सुरू केलं. लवकरच त्याने आपला बिझनेस पुन्हा एकदा उभा केला. जो इतरांसाठी एक प्रेरणा बनतो तोच खऱ्या अर्थाने महान असतो. सुदेश एक शिक्षक होता जो नुसता अभ्यासच नाही तर स्वतःच्या आयुष्याच्या अनुभवातूनही मुलांना मोटिवेट करायचा. त्याचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदांवर पोहोचले होते आणि ते त्याचे आभार मानायचे. सुदेशने शिकलं की दुसऱ्यांना प्रेरित करणं ही आयुष्यातली सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे. प्रत्येक संकट एक नवीन संधी घेऊन येतं. जो हिला ओळखतो तोच यशस्वी होतो. अंकिताची नोकरी गेली होती, पण तिने याला स्वतःची कंपनी सुरू करण्याची एक संधी मानली. तिने आपल्या स्वप्नावर काम केलं आणि ती एक यशस्वी बिझनेस वुमन बनली. तिला समजलं की संकट ही फक्त एक लपलेली संधी असते. जो वेळेला महत्त्व देतो तो यशाचे सर्व दरवाजे उघडू शकतो. रवी नेहमी उशीर करायचा आणि आपली कामं उद्यावर ढकलायचा. यामुळे त्याचं प्रत्येक वेळी नुकसान व्हायचं. एक दिवस त्याच्या मित्राने सांगितलं, वेळेचा योग्य वापर कर, तरच तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकशील. रवीने आपल्या सवयी बदलल्या आणि वेळेवर काम करायला सुरुवात केली. त्याला यश मिळालं. जो संकटांमध्ये हसायला जाणतो तो सर्वात मोठा योद्धा असतो. अनुष्काला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला, पण तिने प्रत्येक वेळी हसत हसत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या पॉझिटिव्हिटीमुळे ती प्रत्येक संकटातून बाहेर पडली. तिने हे शिकलं की एक स्माईल संकटांनाही छोटं करून टाकते. जो आपल्या ध्येयावर नजर ठेवून असतो तो मोठ्या मोठ्या अडचणींना सहज पार करू शकतो. संदीपचं स्वप्न होतं की तो पायलट बनेल, पण त्याच्या समोर अनेक आर्थिक आणि शारीरिक आव्हानं होती. त्याने या आव्हानांशी लढत आपली मेहनत सुरूच ठेवली. अखेर तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला. त्याने हे शिकलं की ध्येयावर पूर्ण फोकस ठेवल्याने कोणतीही अडचण पार करता येते. नात्यांना शब्दांची नाही तर भावनांची गरज असते. खरी नाती समजूतदारपणा आणि विश्वासावर टिकलेली असतात. आरव आणि तान्या एकमेकांशी फार कमी बोलायचे, पण ते एकमेकांच्या भावना अचूक ओळखायचे. तान्याने एक दिवस सांगितलं, खरी नाती शब्दांनी नाही तर भावनांनी जोडलेली असतात. आरवला जाणवलं की भावनाच नात्यांना एक वेगळी खोली देतात. खरी महानता इतरांना मदत करण्यात आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वार्थ सोडून इतरांचा विचार करता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने महान बनता. अंकिता एक यशस्वी बिझनेस वुमन होती, पण ती फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार करायची. एक दिवस तिने एका वयस्कर शेतकऱ्याला पाहिला जो आपल्या शेतात पाण्याच्या कमतरतेमुळे खूप त्रस्त होता. अंकिताने त्याची मदत केली आणि बाकीच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक विहीर खणून दिली. सर्व शेतकऱ्यांनी तिचे आभार मानले. अंकिताला पहिल्यांदाच जाणवलं की खरी महानता दुसऱ्यांचं भलं करण्यात आहे. तिने शिकलं की दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं हेच सर्वात मोठं काम आहे.
जेव्हा शांतता हेच उत्तर बनतं आणि प्रश्न विचारण्याची हिंमतही तुटून जाते, तेव्हा समजून जा की दुःख आता मर्यादेच्या बाहेर गेलं आहे. जो माणूस आपल्या अडचणींना एक चॅलेंज मानून स्वीकारतो तो त्या सोडवण्याचा रस्ताही शोधून काढतो. राहुलला त्याच्या नोकरीमध्ये सतत संकटांचा सामना करावा लागत होता. तो प्रत्येक समस्येला नशिबाचा दोष मानून हताश व्हायचा. एक दिवस त्याच्या सोबत काम करणाऱ्या एका सहकार्याने सांगितलं, अडचणी हा तुझ्या डेव्हलपमेंटचाच एक भाग आहेत. यांना चॅलेंज समजून यांच्याशी लढ. राहुलने या सल्ल्यावर अंमलबजावणी केली आणि प्रत्येक समस्येचं समाधान शोधून काढलं. लवकरच तो आपल्या कामात एकदम एक्सपर्ट झाला. त्याने शिकलं की अडचणी फक्त तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येतात. जो रोज काहीतरी नवीन शिकतो तो रोज एक नवीन आयुष्य जगतो. शिकण्याची प्रोसेसच आयुष्याला खऱ्या अर्थाने जिवंत बनवते. समीरा एक हाऊसवाईफ होती, पण तिच्यात नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. तिने पेंटिंग, गार्डनिंग आणि जेवण बनवण्याच्या अनेक नवीन पद्धती शिकून घेतल्या. एक दिवस तिच्या मुलाने विचारलं, आई, तू नेहमी नवीन गोष्टी का शिकत राहतेस? समीराने हसत उत्तर दिलं, शिकण्यामुळे आयुष्य सुंदर बनतं. हे आपल्याला नवीन अनुभव आणि नवीन ऊर्जा देतं. समीराने हे शिकलं की शिकण्याला कोणतीही लिमिट नसते आणि हेच आयुष्याला अधिक उत्तम बनवतं. स्वतःची स्वप्न जपण्याचा प्रयत्न करा, कारण हे जग रोज तुमच्या हिंमतीवर प्रश्नचिन्ह उभं करेल. जेव्हा खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागते तेव्हा समजून जा की माणुसकी गाढ झोपेत गेलीये. काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, पण त्या प्रत्येक क्षणी तुमच्या आत्म्याला छळत असतात. जो माणूस आपलं मन शांत ठेवतो तो सर्वात कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊ शकतो. आदित्यची कंपनी मोठ्या संकटात होती. त्याचे सहकारी घाबरून गेले आणि चुकीचे निर्णय घेऊ लागले. आदित्यने शांत मनाने परिस्थितीचं अनालिसिस केलं आणि योग्य निर्णय घेतला. त्याची कंपनी संकटातून बाहेर आली. आदित्यने हे शिकलं की कठीण परिस्थितीत शांत मन हीच सर्वात मोठी ताकद असते. जो आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो तो वाटेत येणारा प्रत्येक अडथळा पार करू शकतो. लक्ष भरकटणं हेच अपयशाचं सर्वात मोठं कारण आहे. अमन एक धावपटू होता जो नेहमी आपल्या रेसमध्ये हरायचा. तो धावताना इकडे तिकडे बघायला लागायचा आणि आपला फोकस गमावून बसायचा. त्याचे कोच म्हणाले, तुझं पूर्ण लक्ष फक्त तुझ्या ध्येयावर ठेव. जर तू भरकटलास तर तू मंजिलीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीस. अमनने कोचचं म्हणणं ऐकलं आणि पूर्ण एकाग्रतेने धावला. यावेळेस त्याने रेस जिंकली. त्याने हे शिकलं की फोकस ठेवणं हीच यशाची किल्ली आहे. जे नातं स्वतःला सिद्ध करण्याची मागणी करतं ते नातं तुमचं कधीच नव्हतं. प्रत्येक स्माईलच्या मागे एक दुःख असतं आणि प्रत्येक दुःखाच्या मागे एक शिकवण असते. फक्त हे समजून घेण्याची गरज असते. मन तुटणं एवढं घाबरवत नाही जेवढं आपल्याच माणसांचं बदलून जाणं घाबरवतं. जो स्वतःला माफ करायला शिकतो तो आयुष्यात शांती आणि समाधान मिळवतो. स्वतःला दोष देणं तुम्हाला फक्त कमजोर बनवतं. कविता नेहमी स्वतःच्या जुन्या चुकांसाठी स्वतःलाच दोषी मानायची. ती याच विचारांमध्ये अडकून राहायची आणि पुढे जाऊ शकत नव्हती. तिच्या आईने तिला समजावलं, जर तू स्वतःला माफ केलं नाहीस तर तू नेहमी तुझ्या भूतकाळातच अडकून राहशील. स्वतःला माफ कर आणि पुढे जा. कविताने स्वतःला माफ केलं आणि आपल्या चुकांमधून शिकवण घेतली. तिला जाणवलं की स्वतःला माफ केल्याने आयुष्यात एक वेगळीच शांतता येते. संयम हेच यशाचं मूळ आहे. घाई गडबडीत उचललेलं कोणतंही पाऊल तुम्हाला यशापासून दूर घेऊन जातं. रवीला एक नवीन दुकान उघडायचं होतं, पण त्याने घाईघाईत कोणताही विचार न करता निर्णय घेतला. यामुळे त्याला खूप मोठं नुकसान झालं. त्याचे आजोबा म्हणाले, पेशन्स ठेव. पूर्ण तयारीशिवाय केलेली कामं नेहमी फेल होतात. रवीने पुढच्या वेळी सगळा विचार करूनच पाऊल टाकलं. त्याचं दुकान खूप चाललं. त्याने हे शिकलं की संयमानेच यश मिळतं. प्रत्येक वेळी स्वतःची समजूत काढली, पण जे आपलेच बदलून गेले त्याचं उत्तर आजपर्यंत मिळालं नाही. कधी कधी शांतता ओरडण्यापेक्षा जास्त परिणाम करते. फक्त ती ऐकणारं कोणीतरी हवं. तुमची स्वप्न कधीच सोडू नका, कारण जे लोक तुम्हाला थांबवतात ते स्वतः त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचे गुलाम असतात. जो इतरांची मदत करतो त्याला आयुष्यात कधीही एकटेपणा जाणवत नाही. सिया एक वयस्कर महिला होती जी एकटीच राहायची. ती दररोज दुसऱ्यांची मदत करायची. कधी मुलांना शिकवायची तर कधी आजारी लोकांची सेवा करायची. तिच्या आजूबाजूला नेहमी असे लोक असायचे जे तिचा आदर करायचे आणि तिची काळजी घ्यायचे. सियाने हे शिकलं की दुसऱ्यांची मदत केल्याने आयुष्य खऱ्या अर्थाने आनंदी बनतं. जो छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना महत्व देतो तोच खऱ्या अर्थाने सुखी राहतो. अंशू नेहमी मोठ्या गोष्टींची वाट पाहत बसायचा. तो छोट्या छोट्या आनंदांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. एक दिवस त्याचे आजोबा म्हणाले, जर तू रोजच्या छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना फील केलं नाहीस तर तुला तुझं आयुष्य खूप रिकामं वाटायला लागेल.